नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपली जे संवाद चालू आहे त्या संवादामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बागायतदार बंधूंनो, आपण गेली 3 वर्ष झालं कमीत कमी खर्चात द्राक्ष शेती करण्याचा प्रयत्न करतोय आणि अत्यंत चांगलं सुंदर यश आपल्याला कमीत कमी खर्चात जी द्राक्ष शेती करतोय त्यात मिळते। कमीत कमी खर्च करणे ह्याचा अर्थ क्वालिटी उत्पादन न काढणे असा अजिबात नाही आहे। खर्च कमी करून उत्पादन क्वालिटेटिव्ह निघालं पाहिजे, तेही चांगल्या दर्जाचं आणि क्वांटिटीमध्ये। म्हणजे खर्च कमी, क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी आपण मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातल्या असंख्य बागायतदारांना त्यात प्रचंड मोठं यश मिळालं। अगदी लांब मण्याच्या बाबतीत फक्त 2 स्प्रेमध्ये आपण 48 ते 52 mm लांबी आणि 16 ते 18 mm जाडी सुद्धा आपण मिळवली। गोल मण्याच्या बाबतीत सुद्धा आपण अगदी 18 ते 22 mm पर्यंत मणी आपण गोलही केला। बेदाण्याच्या बाबतीत आपण चर्चा केली तर बेदाणा अत्यंत कमी म्हणजे इमेन्स आणि एकरी फक्त 12 ते 15 ग्रॅम जी मध्ये आपण एकरी 4 टन बेदाणा, तोही चांगल्या दर्जाचा, जेणेकरून मार्केटमध्ये इतरांपेक्षा अत्यंत चांगला दर मिळेल अशा पद्धतीचा एकाच स्प्रे आणि फक्त 15 ग्रॅम मध्ये आपण जी दिला आणि आपण उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला। यंदाचं वर्ष आपण जे काम करायचा प्रयत्न करतोय ते बेदाण्यासाठी विदिन 1 लाख मजुरी, खत आणि औषध सहित 1 लाख रुपयाच्या आत आपली द्राक्ष शेती बसली पाहिजे। औषधाचा खर्च आणि खताचा खर्च हा दोन्ही मिळून जास्तीत जास्त पर एकराला 60,000 रुपये दोन्ही छाटणीला आला पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन यंदा आपण करण्याचा प्रयत्न करतोय। मार्केटिंगला जी द्राक्ष आहे त्यात मजुरी आणि लांब मणी किंवा मार्केटिंग द्राक्ष असतील तर ते 1.25 लाख रुपयाच्या आत आपल्याला यंदा करायचे आहेत। म्हणजे इतक्या अत्यंत कमी खर्चात द्राक्ष शेती करण्याचा आपण प्रयत्न करतोय। तसं शेती बऱ्याच बागायतदारांनी करायचा प्रयत्न केला। आपण आधीमध्ये ऐकतोय आपण मी द्राक्ष बाग काढणार होतो, पण असे व्हिडिओ आपण ऐकत आलो। अगदी 1 एकरापासून 50 एकरापर्यंतचे बागायतदार आपल्याशी जॉईन झाले आणि त्याने जो बागा काढायचा जो निर्णय घेतला होता त्याने ट्रेनिंग घेतलं आणि आपल्या पद्धतीने काम करायचा थोडासा प्रयत्न केला आणि त्यांना प्रचंड मोठं यश मिळालं। अगदी नावासहित सांगायचं म्हणलं तर प्रचंड नावांची यादी आपल्याला सांगता येईल। आपण पाठीमागे बऱ्याच बागायतदारांनी ट्रेनिंग घेतलं, आता यंदा आपण ट्रेनिंग देतोय। तासगावला यंदा आपण जे ट्रेनिंग देतोय ते तासगावला ट्रेनिंग देतोय ते आपण 23 आणि 24 मार्चला देतोय आणि पंढरपूरला गेल्या वर्षीपासून आपण ट्रेनिंग चालू केलं, ते पंढरपूरला आपण 13 आणि 14 एप्रिलला आपण ट्रेनिंग देतोय। ज्या बागायतदारांना ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांनी खाली जे किरण पाटील आणि धुंडराम जांभरे सरांचा जो नंबर आलाय त्या नंबरवर कॉल करा। एक लिंकही पाठवतोय, त्या लिंकलाही जॉईन व्हा आणि त्या पद्धतीनं जर ट्रेनिंगला जॉईन झालात तर त्याचा नक्की तुम्हाला फीडबॅक चांगला मिळतोय। बागायतदार बंधूंनो, पुन्हा एकदा सांगतो, शिकून शेती करूया। मला माहिती आहे कितीतरी बागायतदार पाठीमागच्या वेळी म्हटले की इतक्या कमी खर्चात द्राक्ष शेती होणं शक्य नाही आहे, परंतु महाराष्ट्रातल्याच बागायतदारांनी, कर्नाटकातल्या बागायतदारांनी ते सिद्ध केलं। मी तुम्हाला चार्ट दिला होता तो फक्त 52,000 रुपयाचा होता, बऱ्याच बागायतदारांनी तो खर्च विदिन 40,000 म्हणजे 40,000च्या आत तो खर्च बसवला। गेल्या वर्षी जी आपण उन्हाळ छटणी दिली होती ती होती फक्त 13,700 रुपयाची। कितीतरी बागायतदारांनी तो खर्च 13,700 पेक्षा कमी करून 6,500 पर्यंत फक्त खर्च केला आणि पान न गळता द्राक्ष शेती करण्याचा प्रयत्न केला। यंदा 2024-25 सालासाठी जो आपण चार्ट देतोय, जो ॲपमधून आपण जे चार्ट देण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये आपण फक्त 9,700 रुपयाचा फक्त खडछाटणीचा खर्च आपण अपेक्षित धरलेला आहे। माझं आव्हान आहे तुम्हाला, मी जरी तुम्हाला 9,700 खर्च सांगितला असला, त्यापेक्षा सुद्धा कमी खर्चात द्राक्ष शेती हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून द्यायचं आहे, जसं गेल्या वर्षी बागायतदारांना दाखवून दिलं तसं। बागायतदार बंधूंनो, मी तुम्हाला याद्वारे पुन्हा एकदा विनंती करतो की शिकून शेती करूयात।
ज्या ज्या बागायतदारांना पुरस्कार कमीत कमी खर्चात ज्यांनी द्राक्षशेती करण्याचा प्रयत्न केलाय त्याने आमच्या मेलला तुमचा रिझ्यूम पाठवून द्या. त्याचीही आपण बागायतदारांना यंदा पुरस्कारही देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा विनंती करतो, बागायतदार बंधूंनो, शिकून शेती करूया, ती कमीत कमी खर्चात करूया. धन्यवाद.